वसई विरार परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। रेड अलर्ट असलेल्या पालघर जिल्ह्यातील जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे। वसई विरारच्या शहरी भागासह ग्रामीण भागातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे। तर शहरातील वाहतूक व्यवस्था ही कोलमडलेली आहे। ग्रामीण भागातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। वसई विरार परिसरामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे अनेक भागांमध्ये सध्या पाणी साचल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। इथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि प्रशासनाने सतर्क राहायचं आवाहन केलेलं आहे। खरं तर गेल्या 3 दिवसांपासून वसई विरार किंवा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे अक्षरशः आता लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि काल रात्रीपासून जो पाऊस झालेला आहे त्याने तर अक्षरशः हाहाकार माजवला, कारण शहरात सगळ्याच ठिकाणी पाणी भरलेलं आहे। शहरातले सर्वच जे सखल रस्ते असतील ते पाण्याखाली गेलेले आहेत। मी सध्या विरार पूर्वेच्या मनवेलपाडा या परिसरातली दृश्य दाखवते। आपण हे डोंगरावरून येणारं पाणी जे आहे ते अगदी मोठ्या प्रवाहात येते आणि त्यामुळे अनेकांचे उद्योगधंदे असतील ते या संपूर्ण पावसाच्या पाण्यात बुडालेले आहेत। तर प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्क राहायचं आवाहन केलेलं आहे। हा पाऊस संध्याकाळपर्यंत अशाच पद्धतीचा राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनीही विशेष काळजी घ्यावी, हेच एक आवाहन झी 24 तास मार्फत आपण करतोय।